श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. दृष्टांत पाठातील कथासूत्रे. लेखक डॉक्टर अविनाश आवलगावकर. लेखकासह सहभाग स्मिता दीक्षित आणि सतीश पप्पू यांचा. सादर करते किशोर पवार. दृष्टांत पाठातील कथासूत्रे. महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भक्ती संप्रदाय. आत्मा आणि परमात्मा हे दोन स्वतंत्र पदार्थ असणारी द्वैतवादी तत्वज्ञान सांगणाऱ्या या संप्रदायाची स्थापना 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी केली. चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातून पुढे केशिराज व्यास या पंडितानं स्वामींची तत्वज्ञानपर सूत्र वेगळी काढून सूत्रपाठ या ग्रंथाची निर्मिती केली. तर सूत्रांच्या स्पष्टीकरणार्थ स्वामींनी वेळोवेळी जे दृष्टांत दिलेत त्या दृष्टांतांची बांधणी करून दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार केला. या दृष्टांतपाठाची रचना सूत्र, दृष्टांत आणि दाष्टांतिक अशा त्रिविध स्वरूपाची आहे. त्यामध्ये प्रारंभी स्वामींनी सांगितलेलं सूत्र, नंतर सूत्राच्या स्पष्टीकरणार्थ स्वामींनीच दिलेला दृष्टांत आणि शेवटी त्याचं एकूण फलित सांगणारं दाष्टांतिक आहे. हे दाष्टांतिक स्वतः केशिराज व्यासांनी लिहिलंय. दृष्टांत पाठाचे भाष्यकार पंडित विश्वनाथ व्यास दृष्टांत म्हणजे काय ते सांगताना म्हणतात, दृष्टाचे अंती अदृष्ट बुझविजे म्हणून दृष्टांत बोलिजे. याचा अर्थ दिसणाऱ्या गोष्टीवरून न दिसणाऱ्या गोष्टी सांगणं. दृष्ट म्हणजे जे दिसतं त्याचा दाखला आणि अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही ते. सूत्रात सांगितलेलं तत्वज्ञान हे न दिसणारं किंवा न समजणारं असतं, म्हणून एखादा दृष्टांत सांगून त्या सूत्राचा गर्भितार्थ स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना परिचित असलेला हा हत्तीचा दृष्टांत. गावा हस्ती आला तेथ जात्यंद हस्ती पाहोगे, एके पाव देखिला एके सोंड देखिली, एके कानू देखिला एके पाठी देखिली, एके पोट देखिले एके पूस देखिले. मग एकमेका संवादची, अरे तुला हस्ती देखिला, पाव देखिला तो म्हणे हस्ती खांबा सारिका, सोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळा सारिका, कानू देखिला तो म्हणे हस्ती सुपा सारिका, पाठी देखिली तो म्हणे हस्ती भिंती सारिका, पोट देखिले तो म्हणे हस्ती कोठळेया सारिका, पूस देखिले तो म्हणे हस्ती खराटेया सारिका. ऐसे एकमेका उरोदिती. तयामध्ये डोळसू असे. तो म्हणे हा हस्तीचा एकू अवयवू होय, परी हस्ती नव्हे. ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. या सूत्राचा अर्थ ज्याला जे माहिती आहे त्याच्या आधारे तो परमेश्वराचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वराच्या अनंत शक्तीचं दर्शन आपल्याला घडतंच असं नाही. त्यासाठी स्वामी हत्तीचा दृष्टांत देतात. जन्मतःच आंधळे असणारे हत्ती पाहायला जातात आणि हत्तीच्या एक एक अवयवाला स्पर्श करून तो अवयव म्हणजे हत्ती असं त्यांना वाटायला लागतंय. त्यानंतर तिथं आलेला डोळस मनुष्य त्यांना या सर्व अवयवांनी युक्त असलेला तो हत्ती होय असं ज्ञान देतो. त्यावर दार्ष्टांतिक करताना केशिराज व्यास म्हणतात, तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे. ज्ञानिया असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, परी परमेश्वरू नव्हे. ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. म्हणजे ज्याला परमेश्वराची जी शक्ती माहिती आहे त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो. परंतु परमेश्वर हा अनंत शक्तींनी युक्त असतो. अर्थात यासाठीच डोळस म्हणजे ज्ञानी पुरुषाची आवश्यकता असते. दृष्टांत पाठामध्ये एकूण 114 दृष्टांत आलेले आहेत. यातला प्रत्येक दृष्टांत ही एक स्वतंत्र कथा असावी अशा स्वरूपाचा आहे. वास्तविक ज्ञानाचं स्पष्टीकरण देण्यासाठी दृष्टांत जरी येत असला तरी तो केवळ सूत्रापुरताच मर्यादित राहत नाही. सूत्र आणि दार्ष्टांतिकाशिवाय दृष्टांत आपल्या अर्थाच्या कक्षा विस्तारत नेतो. प्रत्येक दृष्टांत एक स्वतंत्र आणि समृद्ध कथानुभूती देतो. सूत्राच्या अर्थासाठी आलेला दृष्टांत एका समृद्ध कथेच्या आकृतिबंधातून व्यक्त होतो. आशय आणि अभिव्यक्तीतून
तिचं मर्मग्राही सौंदर्य वाचकांना आकर्षित करून जातं. त्यासाठी सूत्राचीही आवश्यकता पडत नाही. या संदर्भात हा कठियाचा दृष्टांत. कठिया म्हणजे पुजारी. कभणी एकू कठिया असे, तो देवतेचा ठाई अष्टौ प्रहर वेचला असे. एकू दिसी गावीचा जेवू बोलाविला, तो पोट भरूनी जेविला. येऊनी देवते पुढा बैसला, ते दांडे आले. ते देवते पुढा पाय पसरूनी निजेला. गजबजवनी उठिला, काही माझी माऊली माझे इकुलेही नुपस आहे. म्हणून देवतेकडे पाय पसरूनी निजेला. तेरी दिशीस तर्पण करिता पिंडिये पाय लागती. मग हळूहळू पारिसेनीची पाणीये तर्पण करी. पारिसीची फुले वाये, कालीची झाडिले होते. कालीची सडा घातला होता. आधी स्त्रीचेनी नावे दांडेनी साईली पिटी. तेतुका समय स्त्री एकी आली. देवाची करू सेवा करू लाभे का न लभे. देवाची सेवा काही कवना करविली असते. म्हणून ते झाडी, तो सडा घाली. काही भिक्षेची धड गोड ए, ते तियेसी सुई. ऐसे असत असता संबंधू झाला. गुरुविणी झाली, लेकरुवे झाली. मग तिये लेकरुवे पिंडिये जवळी हागती मुतती. मग एके दिशी गावीचा म्हणतले, कठिये हो, आता तुम्ही लेकुरवाळे झाले की. आता गावातू घर बांधा. मग गावातू घर बांधले. मग देवतेशी त्रिकाळ पूजा करी. हळूहळू एक वेळ करी, मग तेही न करी. मग तेची पाला पाणी घाली. आपण सेतडिया मागे जाये, मग सेतडिया मागून ये. कोनटियापासी वाहना फेडी. दोन्ही हात जोडून मग म्हणे, जय देवा, ती चुके उरले. एका चुकीतून दुसरी चूक कशी होते हे सांगणारा हा दृष्टांत म्हणजे एक उत्तम कथा म्हणावी लागेल. दृष्टांत पाठातील कथा मराठीतील आद्य कथा असूनही तिनं कलात्मक मूल्य जपलंय. वाईट आचरण करण्याचा विचार साधकाच्या मनात आला की तो हळूहळू आणखी वाईट कृत्यांच्या आहारी जातो आणि पर्यायानं धर्मापासून दूर जातो. एखाद्या रंगमंचावर घडावी अशी नाट्यात्मकता या दृष्टांतात घडत जाते. प्रारंभी पुजारी एकटाच रंगमंचावर असतो. त्यानंतर एका महिलेचा प्रवेश होतो. तीही त्याच्यासोबत देवतेची भक्ती करू लागते. हळूहळू एकमेकांविषयी प्रेमभावना वाढत जाऊन त्याचं रूपांतर विवाहात होतं. मग त्यांना होणाऱ्या मुलाचा प्रवेश रंगमंचावर होतो. आणि त्यानंतर मग गावकरी येऊन पुजाऱ्याला गावात घर बांधून राहायला सांगतात. अष्टौ प्रहर देवतेची पूजा करणारा हा पुजारी शेवटी भिक्षा घेऊन आल्यावर बाहेरूनच जय देवा म्हणून देवाला हात जोडतो. शेवटी इतुके उरले हे निवेदनातील स्वामींच्या मुखीचं वाक्य येतं. इतुके उरले या शब्दातून सबंध कथेचा सारांश सांगितला जातो, ज्यात उपहास गर्भता आहे, दुःखाचा निश्वास आहे. पुजाऱ्याच्या प्रवेशापासून सुरू झालेलं हे नाट्य शेवटी निवेदकाच्या इतुके उरले या 2 शब्दांनी संपतं आणि वाचक अंतर्मुख होऊन जातो. एका विशिष्ट अवकाशात येणारी ही कथा मानवी जीवनाचे एक चिरंतन मूल्य अतिशय सहजपणे आणि ओघवत्या भाषेत सांगून जाते. कठियाची पूर्वावस्था आणि जय देवा यातलं नाट्य लक्षात घेण्यासारखं आहे. 2 परस्पर विरोधी आणि तरीही स्वाभाविक अवस्थांचं चित्रण या दृष्टांतातून आलंय. देवाची भक्ती काय एकानेच करावी यासारखं संवाद वाक्य कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. गावकऱ्यांचा हेटाळणीचा स्वर, कथेचा प्रारंभ आणि शेवट यातलं निवेदन कौशल्य, फुलं वाहणं, सडा शिंपणं, झाडणं या प्रसंगाला जिवंतपणा देणाऱ्या क्रिया, विविध व्यक्तिचित्र, वातावरण निर्मिती, नाट्यात्म बांधणे, लोकभाषेचा वापर आणि त्याचं सामर्थ्य यामुळं कथेचं वाङ्मयीन मूल्य वाचकांना कलात्मक मूल्यांची जाण करून देतं. दृष्टांत पाठातील प्रत्येक कथा एखाद्या चलचित्राप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोरून पुढं सरकत जाते. विशेषतः दृष्टांताची भाषा ही लोकभाषा आहे.
स्वामी संस्कृतचे जाणकार असून आणि संस्कृत ही ज्ञानभाषा असूनही त्यांनी मराठी या जनसामान्यांच्या बहुजनांच्या भाषेला धर्मभाषेचं स्थान दिलं. त्यातही विशेष म्हणजे श्री चक्रधर स्वामींचा वावर हा प्रामुख्यानं ग्रामीण परिसरात होता. समाजातल्या विविध स्तरातील लोकांशी त्यांचा संवाद होता. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या दृष्टांतांमधून सहजपणे दिसून येतं. म्हणूनच दृष्टांतातील निवेदक आणि श्रोता यांच्यातलं एक सुसंवादी चित्र निर्माण होते. अनुभवानं गोचर करण्यासाठी संवाद हे एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरते. या संवादातून प्रसंग आणि संबंधिताचे व्यक्तिमत्व हे साकार होत जातं. रुम्हणेयाचा दृष्टांत त्या दृष्टीनं अत्यंत वेधक असा आहे. रुम्हणेयाचा दृष्टांत. रुम्हणेयाचा दृष्टांत. कवणी एकू दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते. तेच दाक्षंदू आला होता. तेने पुसिले हागा दूधचे कैसे. दूधचे पांढरे. पांढरे ते कैसे. पांढरे ते बळहे सारिके. बळहे ते कैसी. बळहे ते रुंबणिया सारिकी. रुंबणे ते कैसे. रुंबणे ते ऐसे. बनवणी हातू वाकुडा करूनी पाहिले. एकू दिसी तेने रुंबणे कोठा देखील तथा अंगणी देखील. हातू वाकुडा करूनी पाहिला. दूध ते हे बनवणी पेऊ लागला. हिरडिया फुटती रगत निघे. अरे हे काही करीत असे ना दूध पिताय. अरे सांडी सांडी हे रुमणे हिरड्या फुटती ना. माझेनी बापे सांगितले दुःख होय परी न संडी. या दृष्टांतामध्ये येणारं स्वामींचं 2 ओळीचं निवेदन जर सोडलं तर हा संबंध दृष्टांत संवादातूनच व्यक्त झालाय. जात्यंध, त्याचं अज्ञानत्व, त्याच्या भोवतालच्या माणसांचं जग याचं एक विश्व तयार होऊन प्रसवतं. काहीसा नर्म विनोद त्यातून व्यक्त होत असला तरी अज्ञानत्वाचं दुःख अधिक व्यापक आहे. स्वामींचा वावर समाजातल्या विविध स्तरात असल्यानं दृष्टांताची विविधता ही दिसून येते. भक्तांना तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी समाजातल्या विविध अनुभवांचे दृष्टांत स्वामी देतात. उदाहरणार्थ, सामान्य स्त्रियेचा दृष्टांत म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा दृष्टांत, दासीचा दृष्टांत, पतिव्रतेचा दृष्टांत, फुटाणेकाराचा दृष्टांत, दुर्भगेचा दृष्टांत, पाणीचोरियाचा दृष्टांत, हिरडे बेहडेयाचा दृष्टांत, माकोडियाचा दृष्टांत, मानरियेचा दृष्टांत, मासळीयेचा दृष्टांत, ऋणायताचा दृष्टांत इत्यादी. हे सगळे विषय सर्वसामान्य माणसाच्या जीवनाभूतीशी एकरूप होणार आहेत. या संदर्भात विरहिणीचा दृष्टांत आपण बघूया. कवणी एकी विरहिणी असे. तियेचा पती देशावरा जाय. मग तियेसी आणिके काहीसेनेही सुखानी नाही. तयाचे अंगी तो परे पुढ वाटवा का तयाची ठाऊनी कवणी ये तेने सुखासी ये. पोळलेया सुनियाचा कुत्रा. सुनिया म्हणजे कुत्रा. दृष्टांतातून व्यक्त करताना स्वामी म्हणतात, पोळले सुने असे तयासी कवणी ठाई सुखासी न ये. वळणी खाली रिगे परी भुकासी न ये. कलवडा आतू रिगे परी सुखासी न ये. ऐसे अखंड जळतची असे. भक्ताला परमेश्वराचा विरह कसा होतो याचं सुंदर चित्रण या निवेदनात्मक दृष्टांतातून स्वामी सांगून जातात. अनेक लहान लहान दृष्टांतातून स्वामी आपल्या विचारांना प्रेरित करतात. राज्याभिषेकाच्या लहान दृष्टांतातून राजकीय व्यवस्थेचं चित्र उभं करून वाचकांना अंतर्मुख करून जातात किंवा एकाच वाक्याचा असलेला साखरेचा दृष्टांत वाचकांना तत्वज्ञानाची परिभाषा शिकवून जातो. साखर होई जे ते निके की साखर अनुभवी जे ते निके. यातून द्वैतवादी सिद्धांत स्वामी सांगून जातात. आपणच साखर झालो तर साखरेची गोडी कशी अनुभवणार. परमेश्वराच्या असीम आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर आपण भक्तच असायला पाहिजे. एखाद्या वाक्यातून सुद्धा विचारांची प्रगल्भता कशी मांडली जाते याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. दृष्टांत पाठातील प्रत्येक दृष्टांत हा एक सुंदर कथेचा आकृतिबंध ठरतो. तो यामुळे
म्हणून सूत्रांचा आधार न घेताही वाचकाला जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्यांचा सुरेखानंद प्रत्येक दृष्टांत देऊन जातो. हेच त्याचं महनीय यश म्हणावं लागेल. दृष्टांत पाठातील कथासूत्रे हा श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन केलं होतं डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी. लेखकासह सहभाग स्मिता दीक्षित आणि सतीश पप्पू यांचा होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.